अहिल्यानगरमधून शिक्षकी पेशात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे। श्रीरामपूर येथील एका शिक्षकाशी मोबाईलवर संपर्कात राहत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन महिलेने 10 लाख रुपयांची खंडणी मागितली। महिलेने शिक्षकाकडून 3 लाख रुपये लुटलेत। सदर शिक्षकाने सांगितले की आपण क्रीडा शिक्षक असून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी येणाऱ्या मुलांना श्रीरामपुरातील एका लॉजवर थांबवतो। सप्टेंबर 2024 मध्ये विद्यार्थ्यांना तेथे थांबवले होते। तेथे मला वडाळ महादेव येथील एक महिला भेटली। तिने मोबाईल नंबर घेऊन आपल्याशी मैत्री केली। तिला कधीही एकांतात भेटलो नाही। ऑक्टोबर 2025 पासून अचानक महिलेने 10 लाख रुपयांची मागणी सुरू केली। पैसे देण्यास नकार देताच महिलेने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली। शिक्षकी पेशा व समाजातील बदनामीच्या भीतीने आपण घरातील सोने गहाण ठेवून महिलेस 2 लाख रुपये रोख स्वरूपात दिले। मात्र नोव्हेंबर 2025च्या एका मध्यरात्री आपल्या घराजवळ येऊन तिने आरडाओरड व दगडफेक केली। आपल्या वडिलांना तिने दम दिला। या प्रकरणी वडिलांनी शहर पोलिसात तक्रार दिल्याने अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता। त्यानंतरही महिलेने घरी येऊन गोंधळ घातला। त्यावर तिला आपण 1 लाख रुपये दिले असे शिक्षकाने सांगितले। त्यामुळे आता या घटनेने शिक्षकात खळबळ उडाली आहे।